Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात कवींच्या सदरामध्ये आपण आतापर्यंत कवींच्या कविता ऐकत आहोत आणि या कविता आपण पुढेही ऐकणार आहोत. या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर मी निमंत्रित कवी आहे मुस्कान गोलंदाज. मुस्कान गोलंदाज यांना विनंती करतो की त्यांनी या स्टेजवर येऊन आपली एक कविता सादर करायची आहे. नमस्कार, माझं नाव मुस्कान इब्राहिम गोलंदाज. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मंजिल मोहब्बत. बहते बहते ना जाने कहाँ पहुँच जाती है, बहते बहते ना जाने कहाँ पहुँच जाती है, मोहब्बत की कश्ती अक्सर अपने मंजिल पर आकर रुक जाती है. होती है बहुत सी ख्वाहिशें, बहुत से ख्वाब दिल सजाता है, जब कोई शख्स मोहब्बत में पड़ जाता है. ख्वाब वो हर किसी के पूरे नहीं होते, ख्वाब वो हर किसी के पूरे नहीं होते, किससे मोहब्बत के हर कोई पूरे नहीं होते. रह जाती कभी ख्वाहिशें अधूरी, रह जाती कभी ख्वाहिशें अधूरी, इन अधूरी ख्वाहिशों के साथ चलना पड़ता है. मोहब्बत हो सच्ची फिर भी कभी तन्हा इस दुनिया से लड़ना पड़ता है. हर किसी को कहाँ हासिल होती है ये मोहब्बत, हर किसी को कहाँ हासिल होती है ये मोहब्बत, अक्सर रुक जाती है किसी मोड़ पर, अक्सर रुक जाती है किसी मोड़ पर आकर कश्ती है मोहब्बत, कश्ती है मोहब्बत. मोहब्बत ऐसी चीज़ है हर व्यक्ति को हो जाती है. इसलिए मैं कहना चाहता हूँ, जुदाई का एहसास अब जिंदा नहीं लगता, उसे मैं भूल जाऊँ अब ऐसा नहीं लगता, मुझे उसे मोहब्बत नहीं, फिर भी न जाने क्यों वो दूसरों से बात करती है तो मुझे अच्छा नहीं लगता. इसके बाद मैं दूसरा कंटेस्टेंट है मुस्कान. मुस्कान के बाद सुमैया सय्यद. सुमैया सय्यद को मैं विनंती करतो की त्यांनी येऊन आपली कविता सादर करायची आहे. नमस्कार, मेरा नाम सुमैया है. यहाँ सब मोहब्बत की बातें कर रहे तो मोहब्बत के पहले एक मुलाकात भी हो जाए. मेरी कविता का शीर्षक है एक मुलाकात रूबरू हो जाए. हम करते रहे दुआएं, वो आयतें पढ़ते रहे, हम दुआओं में उन्हें खुदा से मांगते रहे और वो आयतों में हमें पढ़ते रहे. मोहब्बत की कहानियाँ पुरानी हो गई थी जनाब, इसलिए वो शायद दास्तानें लिखने की कोशिश में रहे, इसलिए वो शायद दास्तानें लिखने की कोशिश में रहे. तावीज़ें पढ़ते रहे, दुआएं करते रहे, पर हर दुआओं में उन्हें ही मांगते रहे. सुन ले अगर खुदा फिर याद हमारी तो दुआ मुकम्मल हो जाए, हमारी दुआएं कबूल हो जाए, उनकी आयतें पूरी हो जाए. उनकी आयतों में सूरे थे हमारे नाम के, हमारी दुआओं में था जिक्र उनके नाम का. उनकी आयतों में सूरे थे हमारे नाम के, हमारी दुआओं में जिक्र था उनके नाम का. बस यूं ही तावीज़ें खत्म होती रही, कहीं मोहब्बत पलकों में सजती रही, हर दुआ हमारी कबूल होती रही. बस ख्वाहिश थी हमारी अक्सर दुआओं में भी दीदार उनका यूं हो जाए, बस ख्वाहिश थी हमारी अक्सर दुआओं में भी दीदार उनका यूं हो जाए. जिक्र होता था जिनका अक्सर दुआओं में, उनसे एक मुलाकात रूबरू हो जाए, उनसे एक मुलाकात रूबरू हो जाए. एक मुलाकात हो जाए. इसलिए मैं कहता हूँ, प्यार हमारा अमर रहेगा, याद रहेगा जहाँ. खुशबू जैसी तू चंचल है.
जिंदा ताजमहल है, उतरी है तू आसमान से, तुझसे नहीं है जहाँ। या कवितेनंतर मी सन्माननीय गायकवाड सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी येऊन आपली कविता सादर करायची. रामराव गायकवाड सर. सर्व रसिक श्रोत्यांना राम गायकवाडचा सप्रेम नमस्कार. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित या व्यासपीठावरती मला संधी दिली त्याकरिता. माझ्या कवितेचं शीर्षक ओंधळभर फुले. मुक्त छंदातली कविता आहे. ओंधळभर फुले. तुझ्या अंगणातला प्राजक्तच डोळ्यापुढे येतो, तुझ्या अंगणातला प्राजक्तच डोळ्यापुढे येतो, अजूनही तो गंध दरवळतो, अजूनही तो गंध दरवळतो. कसा काय उमगत नाही, कसा काय उमगत नाही. प्राजक्त आणि मी दोघांमधला जिव्हाळा आजही वाढत आहे. तू दिलेली ती ओंधळभर फुले, तू दिलेली ती ओंधळभर फुले माझ्या हातात दिली की त्यांचा उरात खोलवर घेतलेला सुवास अजूनही तो सभोवार महकतो आहे. त्या फुलांचं सौंदर्य ची तू गोळा केलेली आणि रोमरोमी तुझं फुलणं, त्या गोड दर्शनानं मन माझं बहरून झालं. तू फुलासम बहरलेली ते रूप डोळ्यात साठवलं, तिला माझ्या जगण्याला दिलासा. हृदय भावनांचे प्रतिबिंब तुझ्या सुंदर चेहऱ्यावर दिसले. शेवटच्या वेळी कधीही न सुकणारं बकुळ फूल, कधीही न सुकणारं बकुळ फूल ते माधुर्य झुलगे सहचारिणी. तुझ्यातच मला उमललेलं दिसलं, तुझ्यातच मला उमललेलं दिसलं. तुझ्या अंगणातला प्राजक्तच डोळ्यापुढे येतो, अजूनही तो गंध दरवळतो, अजूनही तो गंध दरवळतो. धन्यवाद. धन्यवाद. प्रगती चुंबळकर हिला मी विनंती करते की तिने आपली कविता सादर करावी. माझ्या कवितेचे नाव आहे डोळे. तुझ्या डोळ्यातील प्रेम हे माझ्या मनातील भाव आहे, तुझ्या डोळ्यातील प्रेम हे माझ्या मनातील भाव आहे. तुझे डोळे बघून माझ्या काळजात झालेला घाव आहे, तुझे डोळे बघून झालेला काळजात माझ्या घाव आहे. त्या घावामध्ये तुझे नाव आहे, त्या घावामध्ये तुझे नाव आहे. नावामध्ये आपल्या दोघांचे गाव आहे, त्या गावामध्ये आपल्या प्रेमाची बाग आहे, त्या गावामध्ये आपल्या दोघांची बाग आहे. बागेमध्ये सुंदर असे फूल आहे, बागेमध्ये सुंदर असे फूल आहे. त्या फुलामध्ये वेगवेगळे रंग आहे, त्या फुलामध्ये वेगवेगळे रंग आहे. त्या रंगामध्ये प्रेमाचा गंध आहे आणि त्यामध्ये आपल्या प्रेमाचा गंध आहे, त्यामध्ये आपल्या प्रेमाचा गंध आहे. म्हणून तुझे डोळे माझा मन आहे, म्हणून तुझे डोळे माझे मन आहे. खूप छान, खूप छान म्हटली. आणि कविता म्हणताना एवढी फास्ट चालली होती की अशी रेल्वे तिची कुठं थांबतच नव्हती. तिची गाडी कुठं थांबत नाही म्हणून मला तिला असं म्हणावं असं वाटतं. दाट गर्दी ग सखे पुन्हा गाडीला ग, दाट गर्दी ग सखे पुन्हा गाडीला. तुझ्या या खोडीला व्यर्थ बडबडीला, तुझ्या या खोडीला व्यर्थ बडबडीला. आवरला दाट सखे नाही लोन साडीला, दाट गर्दी ग सखे पुन्हा गाडीला ग, दाट गर्दी ग सखे पुन्हा गाडीला. यानंतरचे कवी आहेत कृष्णा पांचाळ. कृष्णा पांचाळ यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करायची. माझ्या कवितेचं नाव आहे ती. त्या अगोदर एक शायरी. हम कहीं से गुजरे तो गुजरते कहाँ है, हम कहीं से गुजरे तो गुजरते कहाँ है, हम उसके ख्वाबों से गुजरते कहाँ है. एक वही तो नशा है, एक वही तो निशा है जिंदगी में आगाज, उसके अलावा दूसरे नशे हमें चढ़ते कहाँ है. कविता. नदी काठच्या ओघळापाशी माझी पडती तिची स्वप्ने,
नदी काठच्या ओहळापाशी मजबडती तिची स्वप्ने, मी एकटा आहे अजूनही फक्त आणि फक्त तिच्या आशेने. चंदनसम शीतल कांती तुझी, चंदनसम शीतल कांती तुझी, नेत्र जणू राजशाही कट्यार, तेजाने तुझ्या लोप पावती पंचरत्नांचे अलंकार. तुझी चाल जणू तलवारीचा वार, तुझी चाल जणू तलवारीचा वार, मीच असेन तुझा राजकुमार तो घोड्यावरील स्वार. चांदण्याने सजली तुझी भाळ, चांदण्याने सजली तुझी भाळ, स्वप्नातही देवच दे तुझ्या भेटीची ओळ. क्षण क्षण विलंब जणू वर्षाचा काळ, वाटेलाही कळली त्या वेदनेची झळ. सप्तपदीने सजली तुला म्हटलेली ती ओळ, तुझी चाल जणू तलवारीचा वार, मीच असेन तुझा राजकुमार तो घोड्यावरील स्वार. तुझ्या ओठावर जणू गुलकंदाचा भार, तुझ्या ओठावर जणू गुलकंदाचा भार, तुला पाहताच ओसळली स्पंदनाची धार. या हृदयाचे तुकडे चार, त्यातही जागा नाही उरली फार. तुला रेखाटण्यात गुंतले माझे दोन्ही कर, तुझी चाल जणू तलवारीचा वार, मीच असेन तुझा राजकुमार तो डोळ्यावरील स्वार. हा सायंकाळ जणू तुझा भास, ही सायंकाळ जणू तुझा भास, कोवळ्या किरणांतून प्रगटे तुझा आभास. तरी छेडलीस तुतार, केलीस हृदयावर वार, आता विलंब नको फार. तुम्ही म्हणे एकदा, मीच असेन तुझा राजकुमार तो घोड्यावरील स्वार, मीच असेन तुझा राजकुमार तो घोड्यावरील स्वार. मी तुझा राजकुमार, तू कहे तो बनके काजल. तुमच्या राजकुमारीला सांगतोय, तू कहे तो बनके काजल, तेरी आंखों में मैं समाऊं. तेरे दिल के धड़कनों में मैं कोई गीत में गाऊं. उस सजा को मैं छेड़ूं, उस साज को मैं छेड़ूं, तेरे दिल के मैं अभी लुभाऊं. इसलिए कहता हूँ मेरा नाम है मोहब्बत, मेरा नाम है मोहब्बत, तेरी आरज़ू है यही है, तेरे नाम पे झुके सर यही मेरी बंदगी है. मुझे इस कदर मैं चाहूँ की खुदा भूल जाऊँ, खुदा मैं भूल जाऊँ. यानंतर त्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याची विनंती मी अनिताताई बिराजदारांना करतो की त्यांनी कार्यक्रम चालू करावा. तसेच पुढील कवी आहेत जगताप सर, श्रीकांत जगताप सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण आज इथं तुकाराम महाराजांच्या पुतळ्यासमोर ही मैफिल भरवली आहे. तर संत असे लिहितात की शेषाच्या आधी धरतीची गती, ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भित्ती. अर्जुनाच्या रथाचा श्रीकृष्ण सारथी यांनी प्रथम पूजावा श्री महागणपती. धन्य ती भारतीय संस्कृती, ईश्वराच्या हाती दैवी शक्ती. तोच घडवतो ही नाती गोती, तोच घडवतो ही नाती गोती. शब्दांचे इमान अक्षरांचे रान, शब्दांचे इमान अक्षरांचे रान. अभंगाचे पान तुकाराम, अभंगाचे पान तुकाराम. पुढच्या कवितेचं नाव आहे सहज, म्हणजे माझ्या मिसेसवर बायकोवरच ही कविता लिहिली आहे. त्याच्या आधी एक दोन ओळी सांगू इच्छितो की टोचला जरी सुरातू, टोचला जरी सुरातू तो खोलवर जातो. टोचला जरी सुरातू तो खोलवर जातो. चालतेस जेव्हा रस्त्याचाही तोल जातो, चालतेस जेव्हा रस्त्याचाही तोल जातो. कविता सुरू करतो की तव चैतन्याच्या कल्पतरूला रोज पाणी घालतो. वा वा. तव चैतन्याच्या कल्पतरूला रोज पाणी घालतो मी. तुझं पान फुला आणि शाखांमध्ये अस्तित्व माझे पाहतो मी. तुझं पान फुला आणि शाखांमध्ये अस्तित्व माझे पाहतो मी. बहरलास तू संसार माझा, बहरलास तू संसार माझा. मनी फुलवला गुलाब ताजा, बहरलास तू संसार माझा. मनी फुलवलास गुलाब ताजा.
तुझा ज्ञान शाळेच्या वर्गामध्ये तयार झाला विद्यार्थी माझा. तुझा ज्ञान शाळेच्या वर्गामध्ये तयार झाला विद्यार्थी माझा. इस पर यही कहना चाहूँगा कि लाखों महफिल है, लाखों महफिल है और हजारों मेले हैं. लाखों महफिल है और हजारों मेले हैं, पर जहाँ तुम नहीं वहाँ हम अकेले हैं. जहाँ तुम नहीं वहाँ हम अकेले हैं. कळी होतीस तू उमललीस तेव्हा तेव्हा. कळी होतीस तू उमललीस तेव्हा तेव्हा. भ्रमर होऊन आलो मी जेव्हा जेव्हा. कळी होतीस तू उमललीस तू तेव्हा तेव्हा. भ्रमर होऊन आलो मी जेव्हा जेव्हा. आयुष्य माझे आभाळी होते, आयुष्य माझे आभाळी होते. तू इंद्रधनुची कमान झाली. आयुष्य माझे आभाळी होते. तू इंद्रधनुची कमान झाली. येऊन जीवनात माझ्या सप्तसुरांची बरसात केली. येऊन जीवनात माझ्या सप्तसुरांची बरसात केली. माझ्या मिसेसचं हसणं खूप छान आहे, खूप गोड हसते ती. त्यावर एक शेरच आहे की देखकर आपकी मुस्कुराहट. सारखीच हसत असते. तो देखकर आपकी मुस्कुराहट हम होश गवा बैठे. देखकर आपकी मुस्कुराहट हम होश गवा बैठे. अब होश में आने ही वाले थे. लो आप फिर मुस्कुरा बैठे. लो आप फिर मुस्कुरा बैठे. सहवास तुझा मनमोहक चाफ्या परी. सहवास तुझा मनमोहक चाफ्या परी. सुगंध दरवळतो मोगऱ्या परी. मज भासे तू प्राजक्ताचा सडा. मज भासे तू प्राजक्ताचा सडा. धुंद करी जीवाला हा गंधित केवडा. धुंद करी जीवाला हा गंधित केवडा. जीवन तुझे रांगोळ्यांची सुंदर नक्षी. जीवन तुझे रांगोळ्यांची सुंदर नक्षी. जिथे विहंग करतो मज प्रेमाचा रंगीत पक्षी. जिथे विहंग करतो मज प्रेमाचा रंगीत पक्षी. तुझं सवेत रमलो गात सुखाचे जीवन गाणे. तुझं सवेत रमलो गात सुखाचे जीवन गाणे. मज वाटे सुख व्हावे तुझला छेडुनी नवे दराने. मज वाटे सुख व्हावे तुझला छेडुनी नवे दराने. पण मला वाटते पडेल अपुरे हे आयुष्य सारे. पण मला वाटते पडेल अपुरे हे आयुष्य सारे. पण जन्मोजन्मी भेट आपुली अशीच घडून यावी. पण जन्मोजन्मी भेट आपुली अशीच घडून यावी. पुन्हा पुन्हा मी तुझ्या आणि तू माझ्या प्रेमात पडावे. पुन्हा पुन्हा मी तुझ्या आणि तू माझ्या प्रेमात पडावे. आणि हे अनमोल नाते आपुले, हे अनमोल नाते आपुले असेच अबाधित राहावे. असेच अबाधित राहावे. असेच अबाधित राहावे. तुझ्या प्रेमात पडावे. अगदी छानपैकी म्हटलं, पण मला त्यावर असं म्हणायचंय, उदास रहना अब मेरी आदत बन गई है. उदास रहना अब मेरी आदत बन गई है. चेहरे की मुस्कुराहट पता नहीं अब कहाँ से खो गई है. डर लगता है कि अब मुस्कुराना से, डर लगता है कि अब मुस्कुराने से भी, क्योंकि जिंदगी जितना हंसती है फिर बाद में उतना ही दुगना रुलाती है, उतना ही दुगना रुलाती है. तुझे क्या बताए, तुझे क्या बताए कितने लोग जलते हैं मुझ पर ये बोलकर. तुझे क्या बताए कि कितने लोग जलते हैं मुझ पर ये बोलकर कि तू मुझसे नजरें मिलाती है खुलकर. कि तू मुझसे नजरें मिलाती है खुलकर. ये क्या है तुझमें ऐसा, कि क्या है तुझमें ऐसा कि मैं समझ नहीं पाता. क्या है तुझमें ऐसा कि मैं समझ नहीं पाता. तेरे बगैर मुझमें अब, तेरे बगैर मुझसे अब जिया नहीं जाता. कि क्या है तुझमें ऐसा कि मैं समझ नहीं पाता. तेरे बगैर मुझसे अब जिया नहीं जाता. अजीब अदा है तेरी, अजब जादू है तुझमें. अजीब अदा है तेरी, अजीब जादू है तुझमें. मुझे देख के बगैर मुझे अब सुकून नहीं आता.
तुझे देखे बघे बोलल्यावर. अगदी ग्रेट. मला काय म्हणायचं की या कार्यक्रम सुरू करण्याच्या नंतर आता आपण शेवटचा कवी आहेत. या शेवटच्या कवी म्हणजे विजयता छजलानी. मी यांना असे निमंत्रित करतो की त्यांनी त्यांच्या कवितेला सुरुवात करायची. क्या कहूँ, ये माहौल छोड़ के, ये महफिल छोड़ने का मन नहीं कर रहा, पर आखिरी कुछ पंक्तियाँ कहनी है, मुझे माफ़ करना. तेरा ये इश्क दिल की चाहत, दिल का सुकून है तेरा ये इश्क. मेरे अधूरे ख्वाब की मुकम्मल ताबीर है तेरा ये इश्क. इश्क इबादत, इश्क जुनून बन गया तेरा ये इश्क. मेरी आदत, मेरा फितूर बन गया तेरा ये इश्क. इश्क इश्क इश्क, तुझे खोना भी इश्क है, तुझे खोना भी इश्क है, तुझे पाना भी इश्क है, तुझे देखना भी इश्क है, तुझे सोचना भी इश्क है. अब तू मुझे अपना माने या ना माने, मैं तेरा इश्क हूँ, तू मेरा इश्क है. मैं तेरा इश्क हूँ, तू मेरा इश्क है. तसंच इश्क म्हणजे इश्कच आहे. सवय लागली आहे तुझ्यावर प्रेम करायची, सवय लागली आहे तुझ्यावर प्रेम करायची. सुटता सुटेना, शेवट ठरवलं विसरून जायचं तुला, शेवट ठरवलं विसरून जायचं तुला. पण तुझ्या वाचून जगणं हे जमेना मला, तुझ्या वाचून जगणं हे जमेना मला. म्हणूनच म्हणतो कहते हैं जिंदगी में प्यार जरूर होता है. म्हणून म्हणतो कहते हैं जिंदगी में एक बार प्यार जरूर होता है. यह बात भी सच है कि जिससे होता है वो रुलाता ही बहुत है. अफरीदी साहब का एक शेर सुना रहा हूँ इसके बारे में कि अजीब तरह से जज्बात यूज करता है, अजीब तरह से जज्बात यूज करता है, दिलो दिमाग को जैसे फ्यूज करता है. अजीब तरह से जज्बात यूज करता है, दिलो दिमाग को जैसे फ्यूज करता है. ये क्या है? चाहत है, लगाव है, प्यार है. कुछ भी को ये साला इश्क बड़ा कंफ्यूज करता है, कुछ भी को ये इश्क बड़ा कंफ्यूज करता है. यानंतर आपण शेवट मभा चव्हाण, कविवर्य मभा चव्हाण यांच्या कवितेने आपण सांगता करणार आहोत. मी विनंती करतो की मभा चव्हाण यांना की त्यांनी त्यांचं कविता सादर करायची. सर्वांना धन्यवाद. फार सुंदर मैफिल आहे. या मैफिल सोडून पुण्याला जाऊन नाही आपण. ही मैफिल कशी आहे? तुझ्या रूपावर फिदाच झाला शहर पुण्याचा कवी, तुझ्या रूपावर फिदाच झाला शहर पुण्याचा कवी. तुझ्यासारखी मस्त कविता जगण्यासाठी हवी. तुझ्या रूपावर फिदाच झाला शहर पुण्याचा कवी, तुझ्यासारखी मस्त कविता जगण्यासाठी हवी. कमाल आहे गडे गालावर राजपाखरू उडे पायी ग उंबरठ्याला आडे. पायरी निखळलीला लढे अवघड होता चढून आलो तुझ्या दिलाचा घाट ग. अवघड होता चढून आलो तुझ्या दिलाचा घाट ग. तुझ्यासारखा तुझा इलाखा कुठेच नाही वाट ग. शिवार होता उघडा उघडा, शिवार होता उघडा उघडा बघत राहिला गडी रांगडा. शिवार होता उघडा उघडा बघत राहिला गडी रांगडा. मनात बोलला फक्त ते वडा तुझ्या रूपाचा मदन की ओढा. काय गंमत अफलातून, काय गंमत अफलातून उफाळले तुफान जाणीतून. निसळले दवही पानातून दुईच्या नाजूक देठातून. दुईच्या नाजूक देठातून कळ्यांच्या कवळ्या ओठातून. फुलांच्या फुलत्या श्वासातून. घणांच्या खळखळ डोळ्यातून, घणांच्या खळखळ डोळ्यातून. नदीच्या खळखळ पात्रातून, नदीच्या खळखळ पात्रातून. उन्हाच्या पिवळ्या रानातून, उन्हाच्या पिवळ्या रानातून. नभाच्या निर्मल पाण्यातून, उन्हाच्या पिवळ्या रानातून. नभाच्या निर्मळ पाण्यातून. निघाली वीज एक न्हावून, निघाली वीज एक न्हावून. भेटली आम्हालाच येऊन, भेटली आम्हालाच. धन्यवाद सर. तुम्हाला तुझ्या रूपावर फिदाच झाला
तुझ्या रूपावर फिदाच झाला शहर पुण्याचा कवी, तुझ्यासारखी मस्त कविता जगण्यासाठी हवी. सर तुमच्याकडे बघून एक मला शायरी आठवली. प्रेमाला वयाची आठ नसते, प्रेमाला वयाची आठ नसते, दोन जीवांना एकमेकांची ओढ असते, दोन जीवांना एकमेकांची ओढ असते, ते नाते खूप गोड असते, ते नाते खूप गोड असते, ज्याला जगाची पर्वा नसते, ज्याला जगाची पर्वा नसते. सांगता करत असताना शेवटचं एक गीत गातोय. या कार्यक्रमामध्ये अनु आणि जानू हे आपण सादर केलं आहे. अनु आणि जानू या दोघांचं प्रेम काय आहे या शेवटच्या गाण्यातून आपण बघतो आहे. एक अनु आणि जानू दोघेही माझ्यासाठी आहेत प्राण, दोघेही माझ्यासाठी आहेत प्राण. एक श्वासाप्रमाण, एक काळजाप्रमाण, एक श्वासाप्रमाण, एक काळजाप्रमाण. एक अनु आणि जानू दोघेही माझ्यासाठी आहेत प्राण. एक श्वासाप्रमाण, एक काळजाप्रमाण, एक श्वासाप्रमाण, एक काळजाप्रमाण. दोघीही असे असे घडवले अंगामध्ये जसे हिरमोती चढले. दोघांनाही असे घडवले अंगामध्ये जसे हिरमोती चढले. दोघांमध्येही प्रेम घडले, दोघांमध्येही प्रेम घडले, घडले. एक पाडसाप्रमाण, एक झाडसाप्रमाण, एक पाडसाप्रमाण, एक झाडसाप्रमाण. एक अनु आणि जानू दोघांनाही माझे प्रेम हे धरले. एक श्वासाप्रमाणे, एक कानाप्रमाणे, एक श्वासाप्रमाणे, एक काळजाप्रमाणे. अनुवरती जानूचे प्रेम हे, अनुवरती जानूचे प्रेम हे आहे अतूट जानकी प्राण, आहे अतूट जानकी प्राण. दोघांची ही जोडी रमली, दोघांची जोडी रंगली जशी राधा आणि कृष्णाप्रमाण. एक श्वासाप्रमाण, एक काळजाप्रमाण, एक श्वासाप्रमाण, एक काळजाप्रमाण, एक श्वासाप्रमाण, एक काळजाप्रमाण. तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम प्रत्येक रविवारी हा आपण सादर करीत असतो. महाराष्ट्रातील तमाम कवी आणि कवयित्रींना अशी विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्या. प्रत्येक जिल्ह्यातील कवी आणि कवयित्री या ठिकाणी येत आहेत. आणखीनही तुम्ही येणार आहात. तुम्हाला या कार्यक्रमामध्ये फार मोठं स्टेज आम्ही निर्माण केलेलं आहे. निश्चितच तुम्ही या कार्यक्रमामध्ये भरपूर प्रतिसाद देत आहात. आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.